हाय फ्रेंड, नमस्कार। आज मैं वीर को खाली घेऊन आले आणि अचानक पाऊस आला। 5:30 वाजले आहेत संध्याकाळचे। आता हा वीर गपचुपीत मला शोधतोय बघा, तिथे बसला गपचुपीत मला शोधतोय। वीर, आई कुठे? वीर, आई कुठे? वीर, कुठे आई तुझी? आई कुठे? चला मी चालले, बाय। का म्हणजे तो पप्पांचीच वाट पाहत बसतो। त्याला पप्पाच लागतात फिरायला न्यायला, कारण पप्पा टेकडीवर एखाद्या डोंगरावरती घेऊन जातात आणि त्याच्यामुळे तो जास्त माझ्याबरोबर फिरायला नको म्हणतो। चल ना रे, कुठून कुठून यायला लागते तुझ्यासाठी? उठ लवकर, खाली बघ किती ओलं आहे। उठ उठ लवकर, उठ। पाय खराब होत आहेत ना? चल पटकन, चल चल चल, घुमी घुमी करायचं। चला। क्या नाम है इसका? वीर, वीर। वीर नाम है इसका, वीर। वीर वीर, चल मी जाते, बाय। चला मी जाते, चल लवकर। पटपट पटपट चल। बाहेर 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 बाहेर, कळतं ना मराठीत? कळतं ना बाहेर? जसं आपल्याला पण सतत सुसू करायला जावंसं वाटतं, तसं त्यांना पण वाटतं। आपण आपल्या हौशीसाठी आणतो लेकरं, म्हणजे आपली मुलं आणतात, मुलं राहतात बाजूला आणि आईवडील लागतात कामाला। पण असं काही नाही, कारण हा माझा एवढा म्हणजे आज याच्यामुळे आमच्याकडं कमीत कमी 100 ते 150 रस्त्यावरचे डॉगी आहेत। रोज 4 वाजता मी त्यांना खायला द्यायला जाते आणि 7:30 पावणे 8ला घरी येते। पण आज गेले नाही, कारण तब्येत खूप बरी नाही। हाताचा प्रॉब्लेम झाला, गाडी चालवता येत नाही, कारण कंप्लीट 3 तास लागतात त्यांना मला खायला द्यायला। ते खासपर्यंत उभं राहायचं। अरे भिंत खराब नको करू। खरं तर आपण येताना एकटे आलो आहोत आणि जाताना पण एकटे जाणार आहोत। तर खरंच मित्रांनो, मैत्रिणींनो, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सोसायटी, तुमच्या गावाजवळ, गावाकडच्या घराजवळ किंवा आपल्या एरियाजवळ जे काही मुख्य प्राणी असतील, गाय असो, मांजर असो, कुत्रा असो, त्यांच्यासाठी खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था करा। कारण खरं सांगू का, आपण जाताना काहीच घेऊन जाणार नाही आणि जे काय आपलं आयुष्य आहे, थोडंसं आपण किती दिवसाचे पाहुणे आहोत हे आपल्याला माहीत नाही। त्यामुळे खरंच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांची काळजी घ्या, लेकरांची। तर चला, आता आमचा वीर त्याच्या कार्यक्रमासाठी खूप घाईत चाललेला आहे। त्यामुळं मी इथंच व्हिडिओ थांबवते, कारण इथे एक आमचं चिनू आहे या साईडला, तो धावत पळत येईल। वीर चला, मी जाऊ? वीर बाय कर सगळ्यांना। वीर, त्याला इकडे आवडतच नाही खरं तर फिरायला, कारण त्याला टेकडीवर आवडतं। पण मी जबरदस्तीने घेऊन येते, तो येतच नाही खाली, उतरायला खाली नकोच म्हणतो घरापासून। आणि मग हे असं नाटक चालू असतं पालापाचोळ्यावर। धुतला आहे काही खेळायची वेळ आत्ता? चल मी जाते, चला चल, पप्पा आले घरी, चला चल पटकन। तो चिनू आला तिकडनं। एकदा बाहेर आणल्यावर नंतर ऐकायचं नावच नसतं, कारण इकडे आमच्या सोसायटीत 10 ते 12 डॉगी आहेत, स्ट्रीट डॉगी। तर त्यांच्याबरोबर छान पळतो, कारण त्यात फिमेल पण भरपूर आहेत।
चल पटकन लवकर ये वीर. हे बघ पप्पा आले बघ, इकडे बघ, इकडे बघ वीर. येतोयस का? हे बघ दादा आला, हे बघ. हे वीर दादा आला. पप्पा आलेत म्हटलं ना तुला. चल घरी चल पटकन. चल मोठू चल. चला छोटे बेबी आहेत सगळे. चला चला पटकन चल. पटपट चल, चिखल झालाय सगळा खाली. चला. आला दादा, आला दादा, दादा आला, दादा आला. जा जा जा, दादा आला.